Good morning. Welcome to my channel. आज आहे रविवार आणि रविवार जरी असला तरी मी मात्र सकाळी लवकर उठून माझं सगळं आवरून इथे अक्षितला सकाळी सकाळी दूध गरम करून दिलं. आणि त्याचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की माझे गॉडझिला सगळ्यांना दाखव. तर हे बघा त्याचे गॉडझिला. 3 दिवसांपासून सलग पाऊस पडतो आहे आणि वातावरण एकदम भारी आणि प्रसन्न झालेलं आहे. पानापानांमध्ये नवजीवन आणि उत्साह दिसून येतो आहे. इथे माझी देवपूजा झालेली होती आणि जास्वंदाला खूप फुलं आली होती. ती सगळी फुलं आज देवाला वाहिली. तसं तर मला संध्याकाळीच बाजारात जायला आवडतं, पण आज मी सकाळीच बाजारात जाऊन भाज्या आणि फळं घेऊन आली. सर्व भाज्या आणि फळे व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवली. फळं अशी समोरच ठेवली, कारण येता जाता यक्षित खाईल. इतर काही चॉकलेट बिस्किट या गोष्टी खाण्यापेक्षा फळं जर समोर दिसली तर तो आवडीने खातो, म्हणून हे समोरच ठेवायचं मेन कारण. आज रविवार आणि बाहेरही कुठे जायचे नव्हते, म्हणून म्हटलं घरीच काहीतरी छान बेत करूया. पावभाजीची भाजी करायला घेतली आणि पावाऐवजी चपात्याच केल्या. पावभाजी बनवताना मी फ्लॉवरला आधी गरम पाण्यात मीठ टाकून उकळून घेते, त्यामुळे त्यात जर कीड असेल तर ती निघून जाते आणि त्यानंतर मग बटाट्यांच्या सहित फ्लॉवरला उकडायला लावते. इथे आलं लसणाची पेस्ट काढून घेतली आहे. आधी तेलात कांदा सोनेरी करून घेतला व त्यात थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. इकडे कुकरला मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घेतल्या. सोनेरी झालेल्या कांद्यात थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिरची, चिरलेला लाल टमाटा, लाल मिरची पावडर घालून छान परतून घेतले. उकडलेले बटाटे आणि फ्लॉवर यातलं पाणी एका बाजूला काढून ते छान स्मॅश करून घेतले. पावभाजी बनवताना मी वाटाणे वेगळे शिजवून घेते, एकत्र नाही, कारण ते खूप गाळ होतात. दुपारी मग सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर आणलेल्या भाज्या चिरायला नीट करायला बसले. कामाचा व्याप मागे असला ना की दिवस कसा जातो हे आपल्यालाच कळत नाही. कदाचित दिवस पुरतही नाही. बरोबर आहे की नाही? हँडल नाही खरंच हा स्वीट कॉर्न आहे गाईस. या छोट्या छोट्या हातांनी केलेली मदत शब्दात नाही वर्णन करू शकत. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.